मंडळी, आपल्या वारकरी संप्रदायाचं रत्न असणारे आपल्या विनोदी वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांचं नाव माहीत नाही असा एकही महाराष्ट्रामध्ये माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही. वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावरती घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये समाज प्रबोधनाचा जागर करणारे इंदोरीकर महाराज हे सगळ्यांना परिचित आहेत. महाराजांचं कीर्तन जर आपल्या परिसरामध्ये असेल तर आपण सगळे कामधंदे सोडून ते कीर्तन ऐकण्याकरिता जात असतो. मंडळी, तुम्हाला इंदोरीकर महाराजांच्या जीवनातले काही रहस्य माहीत असतील आणि जर ते माहीत नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 3 असे रहस्य मी तुम्हाला इंदोरीकर महाराजांचे सांगणार आहे, ते तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, पहिले रहस्य आहे की इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कीर्तन करत असताना, महाराष्ट्रभर फिरत असताना वर्षातून एकच गाडी त्यांनी एकदाच वापरली. दरवर्षी ते एक गाडी बदलत असतात. मग इतका पैसा आला कुठून? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, इंदोरीकर महाराज दिवसातून 3 कीर्तनं करतात आणि एका कीर्तनाची नाही म्हणलं तरी 50 ते 60 हजार त्यांची दक्षिणा असते. मग याच्यावरून अंदाज लावा की त्यांना वर्षाला एक गाडी बदलायला काही हरकत नाही. पण मंडळी, तो विषय थोडा बाजूला ठेवूया. पण इंदोरीकर महाराज वर्षाला गाडी का बदलतात त्याचं कारण सांगतो. इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत ज्या गाड्या वापरल्या असतील त्या गाड्यांचं नाव आहे स्कॉर्पिओ गाडी. त्यांनी आतापर्यंत 29 गाड्या, 28 ते 29 गाड्या त्या ठिकाणी स्कॉर्पिओ कंपनीच्या वापरल्या. त्याचं कारणही तसंच आहे. स्कॉर्पिओ गाडी ही दणकट आहे, खेड्यापाड्यामध्ये प्रवास करण्यासाठी सक्षम आहे आणि आरामदायी गाडी असल्यामुळे महाराजांनी त्या गाडीची निवड केली. बरं, महाराजांनी गाडी दरवर्षी का बदलतात त्याचं कारण आहे. महाराजांचा रोज हजारो किलोमीटर प्रवास होतो आणि हजारो किलोमीटर प्रवास झाल्यामुळे वर्षभर ती गाडी त्या ठिकाणी खचून जाते. त्या गाडीमधली पॉवर कमी होऊन जाते आणि रोज धावपळ त्या गाडीची असल्यामुळे त्या गाडीचं इंजन काम निघतं आणि पर्यायाने महाराज काय करतात, दुसरी स्कॉर्पिओ उचलत असतात. आतापर्यंत महाराजांनी या 30 वर्षामध्ये 29 ते 28 स्कॉर्पिओ घेतल्या आणि 2 बोलेरो गाड्या त्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये वापरल्या. हे महाराजांच्या गाडी बदलण्याचं रहस्य आहे. मग महाराजांची गाडी कोण घेत असेल, समजा जुनी गाडी सेकंड हँड, तर मंडळी महाराजांची सेकंड हँड गाडी महाराज त्यांच्या जवळच्याच कोणातरी एखाद्या व्यक्तीला देऊन टाकतात, तिची विक्री करत नाहीत. तर मंडळी, असं एक रहस्य महाराजांच्या बाबतीत तुम्हाला माहित असेल. आता दुसरं एक रहस्य सांगतो मंडळी, तुम्हाला ते ऐकून आश्चर्य वाटेल. दुसरं रहस्य आहे की काही लोक म्हणतात की महाराज कीर्तनाचे पैसे खूप घेतात, 50,000 घेतात, 60,000 घेतात, 1 लाख घेतात, 2 लाख घेतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीने तोंडाला येईल ते लोक सांगत असतात. पण मंडळी, अजिबात तसं नाही. महाराजांनी आतापर्यंत जेवढी कीर्तनं केलीत त्या एकाही कीर्तनाचा 1ही रुपया त्यांनी ठरवून घेतलेला नाही किंवा कोणाकडे पैशाची मागणी सुद्धा केलेली नाही. फक्त एवढं आहे की जो समोरचा व्यक्ती तसा असेल त्याप्रमाणे त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीने त्यांना दक्षिणा म्हणून त्याच्या पद्धतीने दिलेले आहे. म्हणजे आतापर्यंत इंदोरीकर महाराजांनी स्वतःची अधिकृत दक्षिणा घोषित केलेली नाहीये. आपण एखाद्या महाराजाचं बघतो, कोणाचे 40,000, कोणाचे 50,000, त्यांची ती अधिकृत दक्षिणा आपण ठरवून घेतलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु इंदोरीकर महाराजांनी आतापर्यंत कोणत्याच गावामध्ये पैसे ठरवून घेतलेले नाहीत. हे त्यांच्या मागचं रहस्य तुम्हाला माहित नव्हतं. हे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मंडळी, तिसरं अत्यंत महत्वाचं रहस्य, इंदोरीकर महाराज हे जवळपास 30 ते 35 वर्षापासून कीर्तन सेवा करत आहेत. तुम्हाला माहिती आहे, ते पूर्वी शिक्षक पेशामध्ये काम करत होते. इंदोरीकर महाराज हे विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षक होते. परंतु मंडळी, इंदोरीकर महाराजांच्या वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलाचं लग्न माझ्या देखत झालं पाहिजे. आणि मंडळी, इंदोरीकर महाराजांच्या जीवनातलं एक रहस्य सांगतो. इंदोरीकर महाराजांच्या पत्नी या स्वतः कीर्तनकार आहेत आणि इंदोरीकर महाराज ज्या दिवशी कीर्तनाला जातात त्या दिवशी ते त्यांच्या पद्धतीने कीर्तन करतात, त्यांची पत्नीही कीर्तन करते. पण मंडळी, ज्या दिवशी इंदोरीकर महाराजाचं लग्न होतं त्या दिवशी इंदोरीकर महाराजांनी लग्न झाल्यानंतर 2 कीर्तनं केली. विचार करा, आपण लग्न झाल्यानंतर घर सोडत नाही, पण समाज प्रबोधनाचा वसा पाळत त्यांनी लग्न झाल्यानंतर 2 कीर्तनं त्याच दिवशी केले, लग्नाच्या दिवशी. आणि विशेष म्हणून मंडळी, त्यांच्या ज्या पत्नी शालिनीताई महाराज ह्या सुद्धा कीर्तनकार असल्यामुळे त्यांनी सुद्धा लग्न झाल्यानंतर लगेचच
2 कीर्तनं केली. म्हणजे काय, लग्न झाल्यानंतरच घर सोडणारे एक पहिले महाराष्ट्रातले कीर्तनकार आहेत आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्यांची भविष्यातली पिढी सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये काम करण्यासाठी सक्षम आहे. तर मंडळी, या इंदोरीकर महाराजाच्या जीवनातलं रहस्य तुम्हाला माहित होतं का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माहित असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.